दर्शन घेऊन केलेली आहे तुम्ही, बाप्पा पुढे काय साकडं घातलंय? बाप्पाला सगळं माहीत आहे, त्यामुळे विघ्नहर्त्या सिद्धिविनायकाचं आज मनोभावे दर्शन घेतलंय परिवारासोबत आणि या राज्यासमोरची सगळी संकट, दुःख, अरिष्ट दूर होऊ दे आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी येऊ दे अशा प्रकारचं साकडं बंधारा घातलं आणि अवकाळी अतिवृष्टीमुळे बळीराजावरचं आलेलं संकट दूर होऊ द्या. गेल्या 1.5 वर्षामध्ये जे राज्य सरकारने या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले जे प्रयत्न आहेत त्याला आणखी बळ मिळू दे अशी प्रार्थना केलेली आहे देवा. सर, येणारं वर्ष राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि पक्षाबद्दलचा निर्णय सुद्धा लवकरच होऊ घातलेला. यामध्ये नवीन वर्ष सर्वांना सुखाचं जाऊ दे, सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काही प्रकल्प प्रगतीपथावर आहे ते वेळेमध्ये, निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं बळ सरकारला मिळू दे. हे सरकार जे आहे म्हणजे निर्णय वेगवान आणि सरकार गतिमान हे डोळ्यासमोर ठेवून ब्रीदवाक्य आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील पाठबळ गेल्या 1.5 वर्षात मिळालं आहे. 2024ला पुन्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होतील आणि या सरकारला जे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे त्याला अधिक वेग येईल आणि लोकसभेमध्ये चांगलं यश मिळेल महाराष्ट्रातून महायुतीला आणि आदरणीय मोदी साहेबांना अधिक बळ या महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळेल. अशा प्रकारचं एक यश कामावर गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काम केलं जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा मोदी साहेब प्रधानमंत्री होतील, या देशाला महासत्तेकडे नेतील. सर, विरोधकांसाठी काही मागितलं काय? त्यांना काही शुभेच्छा? विरोधकांना सद्बुद्धी देव अशा प्रकारचे मागणं देवाकडे मागितलेलं आहे. सुबुद्धी आणि दोन्ही मिळून. धन्यवाद. सर, हिंदी में नए साल का क्या हिंदी में जानना चाहेंगे, नए साल का क्या संकल्प है, क्या कहना चाहेंगे? नया साल सभी लोगों को सुख, समृद्धि, आनंदमय जाए और जो हमारे राज्य के सामने जितने भी दुख है, संकट है, सब दूर करे और महाराष्ट्र के हर नागरिक के जीवन में सुख, समृद्धि, आनंद लेकर आए नया साल. यही मांग, यही प्रार्थना गणपति बापा के पास की हुई है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.